Hello, hello. This is the my artifact episode number 1941. आजची तारीख आहे 19 जून 2020. वाजले आता रात्रीचे 9:45 वाजले आहे. मी आज काय झालं, आज ऍक्च्युली काल नाही का, म्हणजे जेव्हापासून ऑफिस तो सरांचा हे झालं, म्हणजे माझ्या ऑफिस मधले चेअरमॅन, तर 3-4 दिवसा अगोदर एक मीटिंग झाली. त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की ऑफिसमध्ये जेवढेही नीम मधले जेवढे ट्रेनी आहे त्या लोकांना काढण्यात येईल, आणि त्या लोकांमध्ये मी पण होतो. असे 20-22 लोक होते. तर या आमच्या सगळ्यांना काढण्यात आलं कंपनीतून. त्यानंतर डिस्कशन झालं की कंपनीतून काढलं गेलं म्हणजे याचा अर्थ हे नाही की तुम्ही कंपनीतून पूर्ण नाहीच आहे किंवा सब कुछ खतम झालं. नो. जेव्हा कंपनीला गरज वाटेल तेव्हा तुम्हाला बोलवण्यात येईल. सो इट वॉज लाईक दॅट की ओके ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग कसं 2 दिवस मग मी मीटिंग वगैरे केलीच नाही. जे युजली रोज मीटिंग वगैरे व्हायची कोणीच नाही केलं ना. या म्हणजे जेवढे परमनंट होते त्याच लोकांनी मीटिंग केली, बाकी ट्रेनिंग वगैरे कोणीच नाही केली. एक दिवस प्रणयचा कॉल आला, म्हणे की येऊन जा म्हणे मीटिंगला वगैरे, थोडं बहुत म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे केव्हा ना केव्हा तरी गरज वाटणच म्हणे, आणि आता आम्ही जे पढाई करून राहिलोय इट विल बी रिली गुड. यस, तर यामुळे तुझा पण फायदा राहील म्हणे. आणि मी या हिशोबाने विचार केला की जर मी मीटिंग करतोय यावेळेस या लॉकडाऊन पिरियड मध्ये, जे की कोणीच नीम ट्रेनी कोणीच मीटिंग करून न राहिलं, तर अशाच मी हायलाइट होऊन जाईन आणि माइट बी मला परमनंट करण्याचे चान्सेस थोडे जास्त होऊन जाईन. तर या हिशोबाने मी विचार केला आणि म्हणलं की करावं म्हणलं मीटिंग. सो मी 2 दिवस मीटिंग केली. ओके, परवाच्या दिवशी आणि कालच्या दिवशी. ओके, सो आणि आज मी मीटिंग करण्यासाठी म्हणजे उठलो, म्हणजे सकाळी उठलो आणि त्यानंतर मीटिंग मध्ये काही पॉइंट डिस्कस करण्यासाठी आपण काही प्रिपेअर करतो ना, तर रोड ऍसिड GIS ची एक PDF आहे. ते PDF मी रीड करण्यासाठी मी ओपन केलं, तर माझं लॉग इनच नाही होऊन राहिलं होतं. खूप ट्राय केला, लॉग इनच नाही होऊन राहिलं. मग मी कल्पकला फोन लावला. कल्पक इज पार्ट ऑफ नीम ट्रेनिंग, माझ्यासोबत होता. त्याला फोन लावला, म्हणलं नाही म्हणे सर माझंही बंदच आहे म्हणे. मग मला कळलं की जे नीम ट्रेनिंग वाल्यांचे जेवढे लॉग इन आयडी आहे ना, ते सगळ्यांचे लॉग इन आयडी बंद केले बा. आता जेव्हा असं झालं, मग मी प्रणयला इन्फॉर्म करून दिलं की असं असं आहे, तसं आहे. ओके ठीक आहे. बट त्याच्यानंतर मग मला असं एक प्रकार रिअलाइज झालं की आता आपण कंपनीमधून ऑफिशियली निघालो आहे. नाही आपली ईमेल आयडी आहे आता, काही ना काही वी कॅन डू एनिथिंग ॲट ऑल. येस. तर त्यानंतर असं वाटलं की डॅम. दुसरी गोष्ट, मग मी विचार केला की चला आता समोर काय, म्हणजे आता आपल्या लाईफ समोर आता आपल्याला करायचं काय. तर ऑलरेडी ठरून होतं की आपल्याला एक प्रकारे असिस्टंट डिरेक्टर म्हणून लागायचं आहे. बट आपण असिस्टंट डिरेक्टर लागायचं आहे त्यासाठी आपण काही करून राहिलोय की नाही, आपण काही प्रयत्न करत आहे किंवा त्याच्याबद्दल काही जाणून घेत आहे का नाही, काहीच नाही. इट वॉज लाईक दॅट. आणि नाही फोन करत आहे, नाही, बस आपल्याला म्हणायचं आहे, बस फक्त म्हणण्यासाठी की मला फक्त करायचं आहे, आणि त्यासाठी आपण काहीच नाही करून राहिलोय, नाही थोडासा एफर्ट वगैरे कुछ भी नाही. त्यानंतर माझा दुसरा पर्याय होता, तो होता युट्यूब. यस, मी ठरवलं होतं की युट्यूबचे माझ्या आर्टिफॅक्टचे एपिसोड मी युट्यूबवर अपलोड करीन. ओके, बट युजली मोस्ट ऑफ द आर्टिफॅक्ट एपिसोड आहे ते ऑडिओ बेस आहे. ओके, आणि जरी व्हिडिओ बेस जरी आर्टिफॅक्ट एपिसोड असले तरी त्याच्यामध्ये पूर्ण प्रायव्हसी राहत नाही. यस, आणि ऑब्विसली मला जे काही व्हिडिओ बनवायचे होते ते प्रायव्हसीला कंट्रोल येऊन ठेवायचे होते. म्हणजे ऑब्विसली मला माझा चेहरा दाखवायचा नव्हता, म्हणजे ऑब्विसली त्याचा माझा चेहरा दिसणार नव्हता, म्हणजे इन द एंड की स्क्रीन ब्लॅक राहणार होती. मग कसं मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये जे काही बोलतो ते ठीक आहे, चांगलं बोलतो, इट इज गुड. यस, बट जे पाहणारे लोक आहे
त्यांना ते एक प्रकारे एंटरटेनमेंट पाहिजे ना. ते माझ्या पर्सनॅलिटी जाणून घेण्यासाठी कशाला ते त्यांचा वेळ वेस्ट करेल. म्हणजे मीच असं एकदा युट्यूबवर गेलो आणि ऍज अ ऑडियन्स पद्धतीने मी स्वतःचेच 35 एपिसोडचे व्हिडिओ युट्यूबवर बघण्याचा प्रयत्न करून आलो. लेस दॅन 10 मिनिट मला बोर वाटायला लागला आणि मी बंद करून टाकलं, स्विच केलं. येस. सो लिटरली जेव्हा माझ्या स्वतः सोबत अशा म्हणजे स्वतःच्या व्हिडिओ सोबत माझं स्वतःचं असं रिॲक्शन असेल, तर लिटरली सांग बरं का मी कसं एक्सपेक्ट करू शकतो की दुसरे लोक येईल तो माझा व्हिडिओ बघतील. इट वॉज डेफिनेटली नॉट. आणि समजा जर मी त्याच्या समोर अपलोड जर करत असतो ना, तरी त्याच्यानंतर मला असे फारसे व्ह्यूज भेटले नसते, नथिंग ॲट ऑल. त्यानंतर माझं जो याच्यावर, कारण या गोष्टीमध्ये म्हणजे एडिटिंगमध्ये माझा बहुत वेळ चालला होता. इट वॉज टू मच. ऑलमोस्ट पूर्ण दिवस जात होता. नाही पिक्चर पाहून राहिलो, नथिंग, नाही काही ज्ञान घेऊन राहिलोय. सो मग काय, मग मला वाटलं की आता जस्ट आपल्याला जिथे जायचं आहे बस त्याच्यावरच फोकस राहावं. नो युट्यूब, नो जॉब, जस्ट बी अँड डिरेक्टर. तर आपण त्या डिरेक्टरकडेच वळू आपण. तर मग मी डीजी फिल्मिंग कोर्स बद्दल जाणून घेतलं, जे की आपण खूप दिवसा अगोदर घेतला होता तो डीजी फिल्मिंगचा कोर्स. बट ड्युरिंग लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण त्याचा प्रॉपर युटिलाइज करू शकलो नाही. तर आज मी त्याला लॉग इन केलं आणि मग त्याचे व्हिडिओज पाहत बसलो. बहुत सारे व्हिडिओज आहे. इट वॉज टू मच आणि खूप साऱ्या गोष्टी माहीत पडल्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितली आहे, PNOC. आता PNOC याने काय असते? येस, सक्सेसफुल होण्यासाठी नाही का हा फंडा शायद इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. येस, PNOC म्हणजे P याने पॉझिटिव्ह. ओके, फर्स्ट ऑफ ऑल तुझ्यापाशी कोणकोणते पॉझिटिव्ह पॉइंट्स आहे पहिले तू सांग. वेल, माझ्यापाशी कोणते पॉझिटिव्ह पॉइंट्स आहे? वेल, मी डिझाईन खूप चांगल्याने करतो आणि खूप लवकर करतो. ओके, म्हणजे इन द सेन्स की समज जर एखादी कोणता डायलॉग जरी असन, समज एखादी डायलॉग दुसऱ्या व्यक्तीला डायलॉग जरी देत असन, तर त्याच्या मागे कोणत्या प्रकारचे इमोशन्स दाखवायचे आहे, ओके, त्याला कशाप्रमाणे दाखवायचं आहे, कॅमेराचा अँगल कशाप्रमाणे असला पाहिजे. सो मी हे खूप चांगल्याने डिझाईन करू शकतो माझ्या डोक्यामध्ये आणि ते खूप क्विकली डिझाईन होते माझ्या डोक्यामध्ये. इट वॉज टू रॅपिडली. येस, सो माझ्यापाशी हा एक पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आहे, मी एक प्रकारे कोणत्याही गोष्टीला खूप शिद्दतनी करतो. येस, म्हणजे समजा जर मला असं काम भेटलं ॲज अ असिस्टंट डिरेक्टर आणि मला ते काम करायचं आहे, तर मी फुल एफर्टने घेईन लिटरली. आणि नॉट ओनली ॲज असिस्टंट डिरेक्टर, माझ्या समोर असलेले कोणतेही काम मी खूप एफर्टली करतो. हा, म्हणजे समजा जर घरातले कोणते समजा झाडू मारायचं काम मारलं, तर ऑफकोर्स मी त्याला एफर्ट नाही देणार. येस, कारण कसं की ते अजीबच वाटते, ते घरात आपण तेवढा एफर्ट नाही देतो. बट बाहेरच्या कामात म्हणजे मला माहित आहे लिटरली, जेव्हा मी म्हणजे 2-3 वर्षापासून म्हणजे 3 वर्षापासून मी काम करून राहिलोय, तर मला माहित आहे जेव्हा मला कोणी असं बाहेरचा व्यक्ती मला जेव्हा काम सांगतो, तर मी खूप चांगल्याने फुल 100% देऊन त्याच्यावर काम करतो. सो दॅट इज माय सेकंड पॉझिटिव्ह पॉइंट. तिसरा पॉझिटिव्ह पॉइंट कोणता आहे माझा, की आय वॉज बिंग रिली पोलाइट. म्हणजे मला वाटते हा चांगला पॉइंट आहे का नाही माहित नाही, बट माझ्यामध्ये ही एक क्वालिटी आहे. मी खूप पोलाइट आहे सगळ्यांसोबत. म्हणजे खूप विनम्रतेने सगळ्यांसोबत बोलतो वगैरे, चांगल्याने बोलतो. कधी कोणाला हर्ट न करण्याच्या दृष्टिकोनातूनच समोरच्या व्यक्तीसोबत बोलतो. बट आजच्या जमान्यात विनम्र वागणं म्हणजे असं होते की आपण स्वतः खोलून बसणं आणि दुसरे जण येऊन आपली मारणं. इट इज काइंड ऑफ लाईक दॅट. बट स्टील मला थोडासा विश्वास आहे माझ्या पोलाइटनेसवर की समटाइम्स मी याच्यावर काही ना काहीतरी माझ्या ह्या क्वालिटी आहे आणि खरंच मी याच्यावर समोर जाऊन होऊ शकतो. सो आय एम काइंड ऑफ पोलाइट. ओके, चौथी पॉझिटिव्ह गोष्ट कोणती आहे? ओके, चौथी पॉझिटिव्ह गोष्ट माझी ही आहे की काम चांगल्याने करू शकतो, पोलाइटली आहे. त्यानंतर
यस, म्हणजे याच्यामध्येच ऑलमोस्ट सगळे पॉईंट कव्हर अप झाले. या 4 पॉईंट आहे ना, याच्यामध्येच ऑलमोस्ट सगळे पॉईंट कव्हर अप झाले. समजा मला कोणतं काम दिलं आहे, ते मला लॉंगर पिरियड ऑफ टाइम साठी करायचं आहे, तर मी ते करतो. समोर जाऊन मला ते काम कंटिन्यू करायचं तर ऑफकोर्स मी करतो. त्याच्यामध्ये मी 100% देतो. त्या 100% मध्ये माझा वेळ जातो, टाइम जातो, सगळेच जातो, बट मी त्या गोष्टीमध्ये 100%. सो दोज आर माय पॉझिटिव्ह पॉईंट्स. यस, सो या साऱ्या गोष्टी पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे. हा, अजून एक गोष्ट आहे. यस, 5वी गोष्ट ही आहे की मी नॉलेजचा भूक आहे, लिटरली. यस, नॉलेजचा भूक आहे, इन द सेन्स की मला नाही का कोणत्या गोष्टी जाणून घेण्यासाठी खूप मस्त वाटते. आय जस्ट फील रिली ग्रेट. जेव्हा मला कोणती गोष्ट नवीन माहीत पडते ना, तेव्हा मला खूप चांगलं वाटते, लिटरली. म्हणजे युजली डॉक्युमेंटरीज किंवा नेट जे डॉक्युमेंटरीज असतात ना, ते बघण्यामध्ये बहुत जबरदस्त. म्हणजे असं वाटते की भाई क्या हो गया. यस, इट वॉज वे इवन मच बेटर. यस, आणि सायन्स रिलेटेड गोष्टी, हिस्ट्री बद्दल गोष्टी मला जाणून घेण्यात खूप मजा वाटते. ओके, कल्चर, आर्ट्स, कोणती नवीन गोष्ट जाणून घेणं, याच्यामध्ये मला खूप बहुत एकदम असं वाटते की वाव, दिस इज समथिंग रिअली अमेझिंग. येस, सो ही एक माझ्यामध्ये एक क्वालिटी आहे. अजून एवढं साऱ्या क्वालिटी आहे. अजून खूप साऱ्या क्वालिटी आहे. म्हणलं गेलं तर मी आर्टिफॅक्ट एपिसोड पण बनवतो. त्यानंतर मला थोडंसं फिटनेस बद्दल पण थोडासा हे आहे, तर मी थोडंसं फिटनेस बद्दल पण हे राहतो. अजून गोष्ट, मी जास्त सांबार चौकशा करत नाही, जास्त बबली नाही आहे. ओके, आणि अजून एक आहे की प्रॉपर डाएट आहे माझं. येस, आय एम वेल मेंटेन. ओके, अजून कोणती पॉझिटिव्ह गोष्ट आहे? हा, मी कोणत्या सिच्युएशनला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कधी निगेटिव्ह नाही म्हणत प्रत्येक वेळेस. यस, म्हणजे कोणत्या सराउंडिंग ऍटमॉस्फिअर मध्ये टाका, मी त्याला सस्टेन करण्याचा प्रयत्न करतो. सो दोज आर थिंग्स. सो असे खूप सारे पॉइंट्स आहे. ओके, हे झाले आपले पॉझिटिव्ह पॉइंट्स. ओके, PNOC मधला पी आहे हा पॉझिटिव्ह पॉइंट्स. सो दोज आर द ग्रेट पॉइंट्स. आता त्याच्यानंतर आहे निगेटिव्ह पॉइंट्स. एन याने निगेटिव्ह पॉइंट्स. तर तुझ्यामध्ये निगेटिव्ह पॉइंट्स कोणकोणते आहे? ऑफकोर्स ऍज अ पर्सन हॅज टू बी निगेटिव्ह पॉइंट. निगेटिव्ह पॉइंट म्हणजे असं आहे की आपल्याला वाटते ते वाईट आहे. तर कोणते निगेटिव्ह पॉइंट्स आहे? येस, पहिले मी सांगतो व्हॉट इज निगेटिव्ह पॉइंट. आपल्याला एक प्रकारे नाही, ते खूप डीप सब्जेक्ट होऊन जाते तो. जस्ट टेल निगेटिव्ह पॉइंट, दॅट्स इट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल माझ्यामध्ये कम्युनिकेशन स्किल चांगलं नाही आहे, लिटरली. मी लोकांसोबत बोलूच शकत नाही. आणि इट वॉज लाईक दॅट. माझ्यामध्ये हा जो पॉइंट आहे ना, हा बहुतच बेकार आहे यार, लिटरली. कारण याच्यामुळे मी ऑलमोस्ट माझ्या लाईफ मध्ये जेवढे काही जर डिसएडव्हान्टेज झाल्या माझ्या लाईफमध्ये, आता मी घरी बसून आहे आणि मला पुढल्या महिन्यात पेमेंट भेटून नाही राहिलं आणि मला एक प्रकारे परमनंट करण्यात नाही आलं, तर याच्या मागे सांगू रिझन काय? याच्या मागे रिझन आहे माझी कम्युनिकेशन स्किल. येस, मी जास्त बोलूच शकत नाही. आय डोंट नो यार. येस, म्हणजे लिटरली मी थोडासा प्रयत्न करून राहिला या मीटिंग मध्ये. आता जे मीटिंग राहत होती ना ऑफिसमध्ये, त्या मीटिंग मध्ये मी स्वतःहून टॉपिक घेत होतो, स्वतःहून बोलत होतो. बट अगोदर आय वॉज लाईक येस, मी काहीच बोलत नव्हतो. आणि फालतूचा बोलत होतो स्टार्टिंगला. म्हणजे जेव्हा मी ऑफिस जॉईन केलं होतं, तेव्हा आय वॉज लाईक जोकर. सो आय स्पीक वॉट एव्हर आय वॉन्ट. म्हणजे जस्ट लाईक जोकर कैसा होता है जो सबको हसाता है. इट इज काइंड ऑफ लाईक दॅट सब्जेक्ट फॉर मी. सो तो एक खूप बेकार पॉइंट होता माझ्यामध्ये. मी तो थोडासा एक प्रकारे त्याच्यावर मी मात केली आहे आता राईट नाव. म्हणजे कसं आहे की मी खूप जास्त ओपन अप होत नाही. ओके, आणि नेहमी शांत राहतो. आणि कसं आहे की हे गोष्ट चांगली पण आहे आणि वाईट पण आहे. कारण कसं आहे की कधी कधी बडबड करणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करणं इट इज रिअली इम्पॉर्टंट. कारण राईट नाव लोक स्मार्ट तर आहेच. येस, म्हणजे कोणी समज जर म्हणत असन की 2 बंदे आहे, एक बंदा जो चांगलं काम करतो बट कमी बडबड करतो,
एक बंदा आहे जो थोडा कमी काम करतो बट चांगला बडबड करतो. याच्यामुळे काय होते की कामाचा आउटपुट कसा आहे, हा देऊन राहिला आहे 100%, हा देऊन राहिला आहे 90%. ओके, तर इट वॉज लाईक दॅट की जर समोर जाऊन सिलेक्शन कोणाचं होते, या बी वाल्या बंदाचं. व्हाय? कारण याची कम्युनिकेशन स्किल वॉज रिली गुड. येस, जरी हा 90% देत आहे याच्या कामामध्ये, बट हा लोकांसोबत खूप चांगल्यानं बोलतो आहे वगैरे वगैरे. इट वॉज लाईक दॅट. तर त्या व्यक्तीला समोर प्राधान्य भेटते. आणि माझ्यासारख्या लोकांना जो आपल्या कामामध्ये 100% देतो आणि चांगला एफर्ट देतो, बट तो मागे राहिला येतो. सो इट वॉज लाईक दॅट की माझ्यामध्ये कम्युनिकेशन स्किल वॉज रिअली बॅड. म्हणजे मी करूच शकत नाही वगैरे. मी प्रयत्न करून राहिलो, असं नाही, या क्वालिटीला मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे लिटरली. बट आय डोंट नो यार. येस, कारण समोर जाऊन नाही का याची खूप भयानक डिसएडव्हान्टेज होईल अनलेस तू जर काहीच करणार नाही तुझ्या कम्युनिकेशन स्किलमध्ये. तर लिटरली सांगतो तुझ्या, कारण या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे काही काम भेटते ते कॉन्टॅक्ट थ्रू भेटते. या, आणि जोपर्यंत तू कॉन्टॅक्ट कुठून माहित पडेल, जेव्हा तू लोकांसोबत बोलशील. यस, आणि समजा तू बोलशीलच नाही तर कॉन्टॅक्ट बनन कसे, आणि कॉन्टॅक्ट बनन नाही तुला काम भेटन कसं. सो इट इज दॅट, इट इज रिअली सिम्पल इज दॅट. यस, सो कम्युनिकेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, अजून एक गोष्ट, अजून कोणती गोष्ट आहे? हा, इंग्लिश. येस, राईट नाऊ इंग्लिश इज रिअली इम्पॉर्टंट. येस, कारण हा मी बोलतो इंग्लिश, आय डू अंडरस्टँड इंग्लिश, बट कसं आहे की जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा नाही का शब्द माझ्या तोंडात येत नाही. येस, आणि या जनरेशन मध्ये कसं आहे की इंग्लिश बोलणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. येस, कारण व्हेन यू स्पीक, व्हेन यू, कसं आहे, तू समज जर मराठीमध्ये किंवा तुझ्या रिजनल लँग्वेज मध्ये तू बोल, खूप चांगलं टॉपिक न बोल, या खूप लोकांना समजून घे, पण लोक इम्प्रेस नाही होणार. या, बट समज जर तू इंग्लिश मध्ये बोलत आहे आणि काहीही बोलत आहे, बिलकुल टॉपिकच्या एकदम अल्लड आणि बिलकुल पथेटिक, बट तू इंग्लिश मध्ये बोलत आहे, तर सांगू याच्यामध्ये नाही का 100 पैकी 50 लोक इम्प्रेस होईल. यस, लिटरली सांगू, लास्ट टाइम मी नाही का एक वेबिनार केला होता, झूम वर ऑनलाईन वेबिनार होता. त्याच्यामध्ये स्टॉक मार्केट आणि शेअर मार्केटमध्ये कशाप्रमाणे इन्व्हेस्ट करायचं याची स्ट्रॅटेजी बद्दल नाही का डिस्कशन होतं. त्याच्यामध्ये तो बंदा आहे, त्याचं नाव आहे अमित शहा. तो ज्याप्रमाणे इंग्लिश बोलून राहिला होता, तर समजून तर राहिलं होतं का बोलून राहिला होता, बट इट वॉज लाईक रिअली पथेटिक. म्हणजे काही त्या शब्दाला व्हॅल्यूच नव्हती, बट इम्प्रेस झालो तुम्ही. या, लिटरली, म्हणजे मला माहित होतं की तो जो बोलून राहिलाय त्या बोलण्या त्या शब्दाला काही अर्थ नाही आहे. इट वॉज लाईक रिअली पथेटिक, बट टिल इन द एंड आय वॉज गेटिंग सरप्राइज बाय हिज वर्ड, बाय हिज इंग्लिश. येस, आणि इंग्लिश इज रिअली इम्पॉर्टंट. येस, कारण हे कधी समोरच्या लोकांनी इन्फ्लुएन्स तर करते, बट ऑल्सो इम्प्रेस पण करते लिटरली. आणि ही गोष्ट समोर जाऊन बहुत मॅटर पडते लिटरली. फिल्म इंडस्ट्रीमध्ये इंग्लिश बोलणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. खूप सारे लोक इंग्लिशमध्ये बोलतात, आणि समजा जर आपण इंग्लिशमध्ये बोललो नाही आणि आपण असंच रिजनल लँग्वेजमध्ये वगैरे बोललो आणि आपण असंच ठरवलं की हा मला थोडंसं रिजनल लँग्वेजमध्ये चांगल्याने एक्सप्लेन करता येते तर मी एक्सप्लेन करतो बा, तर यू कॅन ऑल्सो एक्सप्लेन. यस, ते लोक काही म्हणणार पण नाही, बट ते लोक इम्प्रेस होणार नाही तुझ्या कामापासून. यस, त्यांना स्टील वाटेल का तू आताही रिजनल लँग्वेज मध्ये बोलतो, आणि दे फील लाईक दॅट वे. काही म्हणजे ऑब्विसली इम्प्रेस नाही झालं तर इट वॉज लाईक दॅट की चलो ये बंदा कुछ भी नाही आहे, या इज लाईक नॉर्मल गाय. या, इंग्लिश बोलल्याने कसं वाटते की ऍव्हरेज पेक्षा थोडा अजून जास्त इम्प्रेस पडतो लोकांसमोर. सो इट इज रिअली इम्पॉर्टंट टू टॉक इन इंग्लिश. ओके, सो हा एक माझा पॉइंट आहे. पहिला पॉइंट आहे मी खूप जास्त कम्युनिकेशन स्किल. दुसरा पॉइंट आहे माझा की इंग्लिश. येस, तिसरा पॉइंट कोणता आहे माझ्यामध्ये निगेटिव्ह, कोणता तिसरा पॉइंट आहे? वेल, मी आतापर्यंत ज्याप्रमाणे म्हणजे या स्टेजमध्ये मला जेवढे निगेटिव्ह पॉइंट दिसले ते मला हे दिसले. हा, एक गोष्ट आहे, मानून घे कोणतेही काम करताना आपण खूप एफर्ट देतो. या, म्हणजे कसं आहे की मी जेव्हा काम करतो ना तर माझ्यापासून एका खूप छोट्या छोट्या चुका होते. ओके, आणि मला असं वाटते, मला ते चुका दिसते पण, बट मी त्या चुकाला सॉर्ट आउट नाही करत. मला वाटते का हा छोटीशी चूक आहे, आपण पाहून घेऊ.
बट इन द एंड नाही का ती चुकी नाही का समोर जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करते, आणि प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर आय वॉज रिअली फ्रस्ट्रेटेड. या म्हणजे कसं आहे की मी छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीवर लक्ष देत नाही. दॅट इज रिअली निगेटिव्ह पॉइंट. येस, म्हणजे समजा घे, मानून घे की समजा एक न्यूजपेपर आहे, न्यूजपेपरमध्ये मी ओनली टायटल हेड वाचतो या, आणि त्याच्यानंतर जो खाली जे मजकूर लिहून असतो छोट्या शब्दामध्ये तो वाचतच नाही. यस, लिटरली. किंवा समजा जर एखाद्या कम्प्युटरमध्ये डायलॉग बॉक्स ओपन झाला आणि त्याच्यामध्ये लिहून आहे की युअर रजिस्ट्रेशन आय डी इज नॉट कम्प्लिटेड, तर त्याच्यानंतर खाली जे लिहून आहे ते नाही पाहत, जस्ट क्लिक करत जातो. सो माझ्यामध्ये हा एक बॅड पॉइंट आहे की मी कोणतीही गोष्ट डिटेलमध्ये नाही वाचत. यस, अँड दॅट इज रिअली बॅड थिंग फॉर मी. यस, कारण जेव्हा मी कोणती गोष्ट डिटेलमध्ये वाचतो तेव्हा मला नाही का थोडा जास्त वेळ लागतो समजण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात. कारण इंग्लिश जरी असली, ऑब्विसली मोस्ट ऑफ द कंटेंट वॉज इन इंग्लिश, आणि त्यामुळे कसं ते शब्द त्याचा मिनिंग काय आहे हे कळत नाही, आणि कळत नसल्यामुळे मला असं वाटते की येस, तर त्यामुळे कसं आहे की मी डिटेल्सवर जास्त गोष्ट देत नाही. ओके, सो दोज अजून एक हे माझे निगेटिव्ह पॉइंट आहे की मी डिटेल्सवर जास्त फोकस राहत नाही. तर याचं सोल्युशन सिम्पल आहे. समज जर मी इंग्लिश बोलून राहिलो आहे आणि इंग्लिश कम्युनिकेशन करत आहे, सर मी इंग्लिश क्लासेस करून राहिलो, जे की खूप सारे ऑनलाईन क्लासेस असतात, त्याच्यामध्ये तू समज जर स्वतःला एनरोल केलं ना तर तू प्रॉपरली इंग्लिश बोलू शकता. त्याचे ऍप्स पण आहे. ओके, तर तू याच्यामध्ये फोकस राहिला तू चांगल्याने इंग्लिश समजू शकते. अनदर थिंग इज दॅट की तुझ्यासमोर कोणताही कंटेंट आला त्याला तू प्रॉपरली वाच. येस, त्याला तू प्रॉपरली वाच. म्हणजे स्क्रीनवर किंवा डायलॉग कोणताही डायलॉग बॉक्स आला त्याच्यामध्ये काही ना काही लिहून आहे त्याला पूर्ण वाच. ओके, त्याचा मिनिंग समजून घे. ओके, नाही कळत आहे त्याचं मिनिंग तर गुगल कर. ओके, आणि देन त्याच्यानंतर प्रोसीड कर. कसं आहे खूप साऱ्या गोष्टी डिटेलमध्ये असतात, त्याला डिटेलमध्ये अंडरस्टँड करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, सो यस, अजून कोणते पॉइंट्स आहे? युजली मी रीडिंग नाही करत. या इट वॉज मला असं वाटतंय की माझ्यामध्ये हे खूप मोठा डिसएडव्हान्टेज आहे की मी रीडिंग नाही करत. लिटरली मी लास्ट टाइम का रीड केला आहे, इट वॉज लाईक दॅट टेक्स्ट बुक फ्रॉम 8 years अगो. या म्हणजे लास्ट टाइम मी कोणते टेक्स्ट बुक्स वाचले असेल तर तेच आहे. येस, त्याच्यानंतर मी काहीच वाचलं नाही. येस, म्हणजे वाचले इन द सेन्स की जे डेली याच्यामध्ये येतात, म्हणजे जस्ट लाईक नोटिफिकेशन आहे किंवा हे आहे. रीडिंग म्हणजे प्रॉपर रीडिंग, ज्याच्यामध्ये आपण कंटिन्युअसली रीड करून राहिलो आणि अंडरस्टँड करून राहिलो. या तर माझ्यामध्ये ही रीडिंगची कॅपेबिलिटी नाही आहे. येस, आणि ऍज अ असिस्टंट डिरेक्टर यू हॅव टू बी रीड. या तुला वाचणं खूप जास्त अंडरस्टँड असणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत तू वाचणार नाही तुला समजणार नाही. स्क्रिप्ट हे वर्ड मध्ये असते ना की एक प्रकारे याच्यामध्ये असते की पिक्चर मध्ये. नो, स्क्रिप्ट हे वर्ड मध्ये असते. तर तेव्हा तू अंडरस्टँड कर की तुला वाचणं किती जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, सो रीडिंग इज इम्पॉर्टंट. सो तू रीडिंग करून नाही राहिला तर इट इज रिअली बॅड थिंग फॉर यू. तर आतापर्यंत माझे कोणकोणते पॉईंट झाले? फर्स्ट ऑफ ऑल बॅड कम्युनिकेशन स्किल, त्याच्यानंतर आहे इंग्लिश, त्याच्यानंतर आहे बी इन डिटेल. येस, म्हणजे कोणती गोष्ट डिटेलमध्ये घेत नाही. चौथी गोष्ट आहे की मी रीडिंग करत नाही. येस, कोणती गोष्ट रीड करता येत नाही किंवा रीडिंग करत नाही. अजून पाचवी गोष्ट कोणती आहे? पाचवी गोष्ट कोणती आहे यार? सेम. या म्हणजे आतापर्यंत मला जेवढं काही दिसलं मला हेच वाटतं, कारण याच्यामध्येच मोस्ट ऑफ द पॉइंट क्लिअर अप होत आहे. यस, कारण समजा जर तू इंग्लिश सुधारली गेली तर तू डिटेल्सवर चांगला लक्ष देशील, आणि समजा तू इंग्लिश जास्त हे करशील तर तू चांगला रीडिंग पण करशील. तर एकाच दमात तू समजा जर इंग्लिश जरी शिकला तर तू त्याच्यामध्ये कसं तुझं डिटेल्सवर लक्ष जास्त पडेल, आणि त्यानंतर ऍज अ रीडिंग म्हणून तू चांगला प्रॉपरली रीड पण करू शकशील. येस, सो इट इज रिअली इम्पॉर्टंट टू
बी इन इंग्लिश, थोडस इंग्लिश बद्दल जाणून घे, त्याचे कम्युनिकेशन स्किल्स बद्दल जाणून घे. हा, कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप होईल जर तू एक प्रकारे अननोन व्यक्तीसोबत बोलण्याचा प्रयत्न कर. ओके, तर तू अननोन व्यक्तीसोबत बोलण्याचा प्रयत्न कसा करशील? ओके, सो तू नाही का युट्यूबवर जा आणि व्हॉट्सॲप चॅट म्हणजे हाऊ टू टॉक टू गर्ल, ओके, असं युट्यूबवर सर्च कर. ओके, इन व्हॉट्सॲप त्याच्यामध्ये काही व्हिडिओज येतात, त्याच्यामध्ये व्हिडिओ मेसेजेस म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर एखादा मेसेज करतो, स्क्रीन रेकॉर्डिंग असते, त्याच्यामध्ये तो काय काय बोलतो ते लक्षात करून घे. तू कम्युनिकेशन कर लोकांसोबत बाय टेक्स्ट मेसेजेस थ्रू किंवा मेसेजेस थ्रू. येस, जर तू याच्यामध्ये समजा सक्सेसफुल होत आहे तर ऑलमोस्ट तू एक प्रकारे व्हर्बली होऊ शकते. याच्यामध्ये तू ऍज अ इंस्टाग्रामचा वापर घेऊ शकते. अशा काही मुलीला फॉलो कर जे तुला आवडते. आणि पाऊस येऊन राहिला यार. येस, सो येस, सो अजून या गोष्टीला फॉलो केलं तर इट विल बी रिली गुड. येस, सो मला वाटतं हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स नाही का आपण समज जर एव्हरीडे आपण आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये इन्क्लूड केलं गेलं आणि समज जर याच्यावर आपण प्रॉपरली स्टडी करत गेलं आणि त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करत गेलं ना, तर डेफिनेटली आपण एक चांगलं पर्सन बनवू शकतो. एक चांगलं एक प्रकारे हे करू शकतो. स्वतःमध्येच एक प्रकारे सांगू, मला असं वाटते की आपल्या लाईफमध्ये सर्वात मोठं इन्व्हेस्टमेंट आहे ते स्वतःवर इन्व्हेस्ट करणं, या स्वतःच्या स्किल्सवर. येस, आणि स्वतःच्या स्किल्सवर इन्व्हेस्ट करणं इज रिअली इम्पॉर्टंट. अनलेस समजा तुला सक्सेसफुल बनायचं आहे, तुला एक प्रकारे ऍज अ पर्सन बनायचं आहे जो तू इमॅजिन करतो, तुला या साऱ्या गोष्टी शिकणं आणि या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. या, सो आता काय करायचं तुला? ओके, आता काही नाही, आता तू घरी जा, ओके, पाणी पी, झोप, कारण उद्या सकाळी 6 वाजता उठून रनिंगला जायचं आहे. ओके, त्यानंतर काय करायचं आहे, सकाळी आल्यानंतर तुला एक प्रकारे इंग्लिश स्पीकिंगचे ॲप्स आहेत त्याला डाउनलोड कर आणि त्याच्यासोबत लिंक अप कर, त्याचे ट्रेनिंग घे वगैरे आणि त्याच्याबद्दल ऑनलाईन सर्च कर. ओके, ते तर करच. नंतर आहे की तू डीजे फिल्मिंगचे जे ऑनलाईन क्लासेस आहे त्याला फॉलोअप कर. ओके, त्याला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न कर प्रत्येक गोष्टी. आणि नॉट ओनली डीजे फिल्मिंग, त्यानंतर युट्यूबचा पण वापर कर. आणि स्टोरी बोर्ड काय असते, त्यानंतर स्लो मोशन कसं अशा प्रमाणे असते. इट वॉज टू मच. यस, तुला वाटलं तर आपण कोर्सेस समोर जास्त वाढवू शकतो. सो दिस इज एंड. पाऊस आला आताच चांगला जोराचा. सो राईट नाऊ या, थँक्यू.